नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. लंकापती रावण म्हणाला, अरे वानरा, तू कोण आहेस? कुणाच्या जोरावर तू वन उजाड करून नष्ट केलेस? तू कधी माझे नाव व कीर्ती कानांनी ऐकली नाहीस काय? अरे नीचा, मला तर तू निर्भय दिसत आहेस. कोणत्या अपराधाबद्दल तू राक्षसांना मारलेस? अरे मूर्खा, सांग, तुला प्राण जाण्याची भीती वाटत नाही काय? हनुमान म्हणाला, अरे रावणा, ऐकून घे. ज्यांच्या जोरावर माया ही संपूर्ण ब्रह्मांडाच्या समूहांची निर्मिती करते, ज्यांच्या बळाने हे दशमुखा ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सृष्टीचे सृजन, पालन व संहार करतात, ज्यांच्या बळावर सहस्त्रमुखी शेष पर्वत व वनांसहित समस्त ब्रह्मांडालाही शिरावर धारण करतो, जे देवांच्या रक्षणासाठी नाना प्रकारचे देह धारण करतात आणि जे तुझ्यासारख्या मूर्खाला धडा शिकवणारे आहेत, ज्यांनी शिवांचे कठोर धनुष्य मोडून टाकले आणि त्यासरशी राजांच्या समाजाचा गर्व चूर्ण करून टाकला, ज्यांनी अतुलनीय बलवान अशा खर, दूषण व त्रिशिरा व वालीला मारले, ज्यांच्या लेशमात्र बळावर तू संपूर्ण चराचर जगताला जिंकून घेतलेस आणि ज्यांच्या प्रिय पत्नीला हरण करून तू घेऊन आलास, त्यांचाच मी दूत आहे. तुझी महती मला चांगली ठाऊक आहे. सहस्त्रबाहूशी तुझी लढाई झाली होती आणि वालीशी युद्ध करून तू कीर्ती मिळवली होतीस. हनुमानाचे हे टोमणे ऐकून रावणाने हसून तिकडे दुर्लक्ष केले. हे राक्षस राजा, मला भूक लागली होती म्हणून मी फळे खाल्ली आणि वानराच्या स्वभावाप्रमाणे मी वृक्ष तोडले. अरे निशाचरांच्या मालका, देह हा सर्वांनाच प्रिय आहे. कुमार्गावर जाणारे दुष्ट राक्षस जेव्हा मला मारू लागले तेव्हा मीही त्यांना मारले. मग तुझ्या पुत्राने मला बांधून घातले, परंतु बंधनात पडल्याची मला लाज वाटत नाही, कारण मी आपल्या प्रभूचे काम करू इच्छितो. हे रावणा, मी हात जोडून तुला विनंती करतो, तू अभिमान सोडून माझे म्हणणे ऐक. तू आपल्या पवित्र कुळाचा विचार करून बघ आणि भ्रम सोडून भक्तभयहरी भगवंतांना भज. देव, राक्षस आणि संपूर्ण चराचर यांना जो खाऊन टाकतो, तो कालसुद्धा ज्यांना घाबरतो त्यांच्याशी कदापही वैर करू नकोस आणि माझ्या सांगण्याप्रमाणे जानकीला परत देऊन टाक. श्री रघुनाथ हे शरणागताचे रक्षक व दयेचे समुद्र आहेत. शरण गेल्यास ते तुझा अपराध विसरून तुला आपला आश्रय देतील. तू श्रीरामांचे चरणकमल हृदयात धारण कर व लंकेचे चिरकाल राज्य कर. पुलस्त्य ऋषींची निर्मळ कीर्ती निर्मळ चंद्रासारखी आहे. तू त्या चंद्राचा कलंक बनू नकोस. रामनामाविना वाणीला शोभा नाही. मद मोह सोड. विचार करून बघ. हे देवांच्या शत्रू, सर्व दागिन्यांनी नटलेली स्त्रीसुद्धा कपड्यांविना असेल तर शोभून दिसत नाही. रामविमुख पुरुषाची तिन्ही काळातील संपत्ती आणि सत्ता व्यर्थ आहे. ज्या नद्यांच्या मुळाशी जलस्रोत नसेल त्या पावसाळा संपल्यावर लगेचच कोरड्या पडतात. हे रावणा, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की रामविन्मुखाचे रक्षण करणारा कोणीही नाही. हजारो शंकर, विष्णू व ब्रह्मदेव हे सुद्धा श्रीरामांचा अपराध करणाऱ्याला वाचवू शकत नाहीत. मोह हाच ज्याचे मूळ आहे, असा फार पीडा देणारा तमोरूप अभिमान तू सोडून दे आणि रघुकुलाचे स्वामी, कृपेचे समुद्र भगवान श्रीरामचंद्राचे भजन कर. जरी हनुमानाने भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि नीती यांनी परिपूर्ण खूप हितकारक गोष्टी सांगितल्या, तरीही अहंकारी रावण हसत टोचून म्हणाला, आम्हाला हा वानर मोठा ज्ञानी गुरु भेटला. अरे दुष्टा, तुझा मृत्यू जवळ आला आहे. अधमा, मला शिकवायला निघालास. हनुमान म्हणाला, याच्या उलट होणार आहे. तुझा मृत्यू जवळ आला आहे, माझा नव्हे. हा तुझ्या बुद्धीचा भ्रम आहे, हे मी प्रत्यक्ष जाणले आहे. हनुमानाचे बोलणे ऐकून रावण फार चिडला आणि म्हणाला, अरे या मूर्खाचे प्राण लवकर का घेत नाही? हे ऐकताच राक्षस त्याला मारण्यासाठी धावले. त्याचवेळी मंत्र्यांच्या समवेत विभीषण तेथे आला. त्याने नतमस्तक होऊन विनयाने रावणाला सांगितले की दूताला मारू नये, हे नीतीच्या विरुद्ध आहे. हे राजन, दुसरी एखादी शिक्षा करावी. सर्व म्हणाले, हा सल्ला उत्तम आहे. हे ऐकून रावण हसून म्हणाला, ठीक आहे, वानराची हाडे मोडून त्याला पाठवून द्यावे. मी सर्वांना समजावून सांगतो की वानराचे प्रेम त्याच्या शेपटीवर असते, म्हणून तेलात कपडे बुडवून ते याच्या शेपटीला गुंडाळा आणि आग लावून द्या. जेव्हा शेपटीविना हा वानर आपल्या स्वामीजवळ जाईल तेव्हा हा मूर्ख आपल्या मालकाला घेऊन येईल, ज्याच्या याने फार मोठेपणा सांगितला आहे. जरा त्याचे सामर्थ्य तर मला पाहू द्या. हे ऐकताच हनुमान मनात हसला.
तो मनात म्हणाला, सरस्वती ही अशी बुद्धी देण्यास सहाय्यक झाली आहे. रावणाचे ऐकून मूर्ख राक्षस शेपटीला आग लावण्याची तयारी करू लागले. शेपटाला गुंडाळण्यासाठी इतके कपडे व तेल लागले की नगरामध्ये कापड, तूप व तेलच उरले नाही. हनुमानाने अशी गंमत केली की शेपटी वाढत गेली. नगरवासी लोक मजा पाहू लागले. ते हनुमानाला लाथा मारित होते आणि त्याची चेष्टा करीत होते. ढोल वाजत होते, लोक टाळ्या वाजवत होते. हनुमानाला तशा अवस्थेत नगरात फिरवून मग शेपटीला आग लावून दिली. अग्नी पेटल्याचे पाहून हनुमानाने एकदम छोटे रूप घेतले. बंधनातून मुक्त होऊन तो सोन्याच्या गच्च्यांवर चढला. त्याला पाहून राक्षसांच्या स्त्रिया घाबरून गेल्या. त्यावेळी भगवंताच्या प्रेरणेने 49ही वारे वाहू लागले. हनुमानाने खदाखदा हसून गर्जना केली आणि आकार वाढवून तो आकाशाला टेकला. आजच्यासाठी धन्यवाद.